हॅलो स्टुडंट्स, कसे आहेत? चांगले आहेत ना? पहा आता आज आपण काय करणार आहे, आज आपण की नाही आपला पुढचा पार्ट घेणार आहे. तर याचा जो याच्या आधी झालेला जो आपला पार्ट आहे, हा सगळा पार्ट मी तुम्हाला तुमच्या नोट्स मध्ये तुमच्या ग्रुपवर जो काही आहे तो तुम्हाला मी टाकून दिला जाईल आणि त्याच्यासोबत तुम्हाला त्याचं फॉलोड बाय होमवर्क आहे. तर ते होमवर्क तुम्ही कंप्लीट करायला लागेल तुम्हाला आणि होमवर्क कंप्लीट केल्यानंतर त्याचे आन्सर्स तुम्हाला माझ्या नोट्समध्येच भेटून जाईल. ठीक आहे. आणि याच्यात काय आहे, याच्यात थोडंसं काही एक्स्ट्रा आहे, म्हणजे जे नीटसाठी असते, काही जेडब्ल्यू साठी असते, काही एनसीआयटी सेक्शन असतात. तर ते एनसीआयटी सेक्शनच्या पण नोट्स त्यात दिलेले आहे आणि ते पण मी तुमचं घेणार आहे. पण आता कसं आहे, आपल्याजवळ टाइम कन्स्टेंट असल्या कारणाने आपण जे काही आहे, जे स्टेट बोर्डच्या हिशोबाने इम्पॉर्टंट आहे ते पहिले आपण घेऊन घेऊ आणि बाकीच्या गोष्टी आपण नंतर कंडक्ट करू. ओके. आता पहा, आता आज आपण फिजिकल प्रॉपर्टीज घेणार आहे. ठीक आहे. पहा आता फिजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज. आता पहा, पहिली फिजिकल प्रॉपर्टी आपण घेणार आहे नेचर, नेचर, नेचर ऑफ कार्बन हॅलोजन बॉन्ड. कार्बन हॅलोजन बॉन्डचं नेचर कसं असते पहा. आता फॉर एक्झाम्पल कार्बन जेव्हा एखाद्या हॅलोजन आयटमला अटॅच असते, हॅलोजन आयटम म्हणजे काय, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. ओके. तर मी तुम्हाला शिकवलं होतं फुंकल ब्रिज, आठवा, रिएक्टिव्हिटीची सिरीज. फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन ऑक्सिजन, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन नायट्रोजन, नायट्रोजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन क्लोरीन, क्लोरीन इज मोर रिएक्टिव्ह दॅन ब्रोमीन, ब्रोमीन इज मोर रिएक्टिव्ह दॅन आयोडीन, आयोडीन इज मोर रिएक्टिव्ह दॅन कार्बन, कार्बन इज मोर रिएक्टिव्ह दॅन हायड्रोजन, किंवा नियरली इक्वल टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असते. ओके. तर हे जे एलिमेंट्स आहे पहा, फ्लोरीन असेल किंवा क्लोरीन असेल किंवा ब्रोमीन असेल किंवा आयोडीन असेल, हे सगळे कोणापेक्षा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तर कार्बन पेक्षा इलेक्ट्रोनिगेटिव्ह. म्हणजे ईच अँड एव्हरी हॅलोजन आयटम इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणजे काय, तर एका बॉन्ड मध्ये दोन इलेक्ट्रॉन असतात. एक इलेक्ट्रॉन असते हॅलोजनचा, एक इलेक्ट्रॉन असते कार्बनचा. हा इलेक्ट्रॉन तो स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेते. अट्रॅक्ट केल्या कारणाने याची शिफ्टिंग होते हॅलोजनकडे, म्हणजे जे इलेक्ट्रॉन दोघांच्या मधात असायला पाहिजे होते ते थोडेसे हॅलोजनकडे शिफ्ट होतात आणि हॅलोजनकडे शिफ्ट होतात, इलेक्ट्रॉन शिफ्ट होतात, म्हणून हॅलोजनवर येते डेल निगेटिव्ह चार्ज, हॅलोजनवर येते डेल निगेटिव्ह चार्ज आणि कार्बनवर येते डेल पॉझिटिव्ह चार्ज. कार्बनवर कोणता चार्ज येते, डेल पॉझिटिव्ह चार्ज. तर यांच्यात पहा, इन कार्बन हॅलोजन बॉन्ड has partial polar character. पोलर कॅरेक्टर म्हणजे पोल्स तयार होतात दोन्ही याच्यावर. पार्शियल पोलर कॅरेक्टर ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, डिफरन्स. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या डिफरन्स मुळे यांच्यात पार्शियल पोलर कॅरेक्टर असते. म्हणजे कार्बन वर असते डेल पॉझिटिव्ह चार्ज आणि हॅलोजन वर असते डेल निगेटिव्ह चार्ज. म्हणजे पाहिलं तुम्ही, फॉर एक्झाम्पल कार्बन क्लोरीन, क्लोरीन वर डेल निगेटिव्ह, कार्बन वर डेल पॉझिटिव्ह. तर हे पार्शियल चार्जेस असतात आणि यालाच म्हणतात नेचर ऑफ CX बॉन्ड. आता आपण पाहणार आहे याच्या समोरचा फॅक्टर, त्याचं नाव आहे बॉन्ड लेंथ. ओके. पहा आता बॉन्ड लेंथ म्हणजे काय, बॉन्ड लेंथ म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू नेबरिंग न्यूक्लियस ऑफ atoms. आता बघा, याला कोणी वेगवेगळ्या प्रकारे डिफाइन करते. आता आपण एकदम सिंपल लँग्वेज मध्ये पाहू. पहा, बॉन्ड लेंथ म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल ए आहे, एचं हे न्यूक्लियस आहे, याच्या सराउंडिंग मध्ये इलेक्ट्रॉन्स आहे. ओके. बी एक ऍटम आहे, हे त्याचं न्यूक्लियस आहे आणि याच्या सराउंडिंग मध्ये इलेक्ट्रॉन्स आहे. ओके. आता यांच्या दोघांमध्ये बॉन्ड आहे,
एकमेकांच्या नेबरिंग मध्ये आहे. तर या न्यूक्लियसच्या सेंटर पासूनचं डिस्टन्स, तर या न्यूक्लियसच्या सेंटर पर्यंत डिस्टन्स म्हणजे याला आपण काय म्हणत असतो, तर बॉन्ड लेंथ. आता लोक वेगवेगळ्या प्रकारे डिफाइन करते. मी काय म्हणतो, डिस्टन्स बिटवीन टू नेबरिंग न्यूक्लियस ऑफ atoms which are bonded to each other, त्याला आपण काय म्हणू, बॉन्ड लेंथ. तर आता आपल्याला याच्यात बॉन्ड लेंथचं पाहायचं आहे. तर तुम्ही पहिले बॉन्ड लेंथची डेफिनेशन लिहून घ्या आणि नेचर ऑफ CX बॉन्ड लिहून घ्या. हे समजलं की पुढच्या सगळ्या गोष्टी इझी होतात. तर पहिले आपण हे नोट डाऊन करून घेऊ. तर पहा स्टुडंट्स, आता आपल्याला पाहायचं आहे बॉन्ड एन्थाल्पी बद्दल. ओके, पहा बॉन्ड एन्थाल्पी बद्दल. आता बॉन्ड एन्थाल्पी बद्दल जेव्हा आपल्याला स्टडी करायचं असेल तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं, when bond is formed, energy is released. एनर्जी काय होत असते, तर रिलीज होत असते. ओके, जेव्हा कधी बॉन्ड फॉर्म होते एनर्जी रिलीज होते अँड एलिमेंट्स और आपण त्याला म्हणू ॲटम गेट स्टेबल. ते काय होतात, तर ते स्टेबल होतात. ओके, आता पहा, म्हणजे मी असं म्हणू शकतो बॉन्ड फॉर्मेशन इज अ एक्झोथर्मिक रिएक्शन. ओके, सगळ्यात पहिले लक्षात आलं पाहिजे की जेव्हा कधी दोन एलिमेंट्सच्या मधात बॉन्ड फॉर्म होते तेव्हा तिथून एनर्जी रिलीज होत असते. बॉन्ड फॉर्मेशन इज अन एक्झोथर्मिक रिएक्शन. आणि बॉन्ड यासाठी फॉर्म होते जेणेकरून एलिमेंट्स काय झाले पाहिजे, स्टेबल झाले पाहिजे, किंवा ऍटम्स काय झाले पाहिजे, स्टेबल झाले पाहिजे. आणि स्टेबल होणे म्हणजे काय होणे, तर एनर्जी कमी होणे. ओके, आता पहा नेक्स्ट पॉइंट. when a bond is broken, it requires एनर्जी. म्हणजे जेव्हा कधी बॉन्ड ब्रेक होईल तेव्हा एनर्जी रिक्वायर्ड राहील. मीन्स बॉन्ड ब्रेकिंग इज अ एंडोथर्मिक रिएक्शन. ज्याला एनर्जी लागेल तर एंडोथर्मिक रिएक्शन, जिथं एनर्जी रिलीज होईल ते एक्झोथर्मिक रिएक्शन. सिंपलचा कन्सेप्ट आहे. आता पहा, आता काय होते लक्षात घ्यायचं, बॉन्ड एन्थाल्पी किंवा त्यालाच म्हटलं जाते बॉन्ड एनर्जी. काय म्हटलं जाते, बॉन्ड एनर्जी. ओके, आता लक्षात घ्या, बॉन्ड एनर्जी किंवा बॉन्ड एन्थाल्पीला मी डिफाइन करणार आहे. तर डेफिनेशन करतो. डेफिनेशन कशाची, तर बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी, द अमाउंट ऑफ energy required to break specific bond in its gaseous state is called as bond enthalpy or
बॉन्ड एनर्जी. ठीक आहे. तर एखादा स्पेसिफिक अमाऊंट वाला बॉन्ड, एक स्पेसिफिक बॉन्ड जेव्हा तुम्हाला ब्रेक करायचा असेल, फॉर एक्झाम्पल आता एक ROH हा ग्रुप घेतो, ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करायचा आहे. हा ब्रेक करण्यासाठी लागणारी जी एनर्जी तुम्हाला जी प्रोव्हाइड करायला लागेल, एनर्जी प्रोव्हाइड करायला लागेल, त्यालाच आपण म्हणतो बॉन्ड एन्थाल्पी. काय म्हणायचं त्याला? बॉन्ड एन्थाल्पी. ठीक आहे. हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे तुम्हाला काय म्हणू शकतो आपण? बॉन्ड एन्थाल्पी. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, बॉन्ड एन्थाल्पी, बॉन्ड एन्थाल्पी, बॉन्ड एन्थाल्पी मेजर्स बॉन्ड स्ट्रेंथ, बॉन्ड स्ट्रेंथ. ओके. आता हे कसं होते पहा. फॉर एक्झाम्पल पहा, तुम्ही एक लक्षात घेऊन घ्या. आपण विचार करू की तुमचा समजा फॉर एक्झाम्पल तुमचा एकदम क्लोज फ्रेंड आहे, म्हणजे काय आहे, त्याचं तुमचं बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे. ओके. त्याचं तुमचं बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे. आता तुम्हाला तुमच्या फ्रेंड सोबत तुमचं बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे आणि एक तिसरा व्यक्ती येईल आणि तो तुमचा बॉन्ड ब्रेक करण्याचा प्रयत्न. तर पहा, तुमचा बॉन्ड जर वीक असेल तर तो इझिली ब्रेक होऊन जाईल, त्याला काहीच एनर्जी द्यावी लागणार नाही. म्हणजे जो वीक बॉन्ड असते त्याची बॉन्ड एन्थाल्पी काय असते? कमी, कारण की त्याला कमी एनर्जी प्रोव्हाइड करायला लागेल तुमचा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. पण आता एक्झाम्पल विचार करा, तुमचा बॉन्ड एकदम स्ट्रॉंग आहे आणि तुमच्या दोघांच्या मधातला बॉन्ड, आता तुमचे मित्र असेल किंवा मैत्रीण असेल, जे असेल ते ETC. आता मित्र मैत्रीण असू शकते, मैत्रीण मित्र असू शकते, काही असू शकते, त्याला आपण कन्सिडर करून चालू की बाबा असं मी एक्झाम्पल कन्सिडर करतो की मित्र मैत्रीण आहे समजा आणि तुमच्या मधातला बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे. आता बाहेरून कोणी आलं आणि तुमच्या मधातला बॉन्ड जर त्यांनी ब्रेक करायचा असेल तुमच्या मधातला, तर त्याला काय करावं लागेल? खूप जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी लावावं लागेल. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जर बॉन्ड एन्थाल्पी जास्त तर बॉन्ड काय राहील? स्ट्रॉंग. आणि बॉन्ड एन्थाल्पी कमी म्हणजे बॉन्ड काय राहील? वीक राहील. तर नेहमी लक्षात ठेवायचं, बॉन्ड एन्थाल्पी काय मेजर करत असते? बॉन्ड स्ट्रेंथ. इफ बॉन्ड एन्थाल्पी इज लेस द बॉन्ड इज वीक. इफ बॉन्ड एन्थाल्पी इज मोर द बॉन्ड इज स्ट्रॉंग. ओके. आता पहा, हे आपण मी लिहिणार आहे तुमच्या समोर, तर पहिले काय करा, हे जे लिहून दिलेलं आहे हे सगळं नोट डाऊन करून घ्या, मग आपण पुढे बोलतो. बॉन्ड एन्थाल्पी, बॉन्ड एन्थाल्पी जर जास्त असेल, याचा अर्थ बॉन्ड काय आहे? स्ट्रॉंग आहे. याच्यासाठी एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला मी की जर तुम्ही दोघं जणांचं बॉन्डिंग जर स्ट्रॉंग असेल आणि बाहेरून कोणी आलं आणि किती ताकद लावली तर तुमचा बॉन्ड ब्रेक होणार नाही. म्हणजे तुमची बॉन्ड एन्थाल्पी जर जास्त असेल तर बॉन्ड काय राहील? स्ट्रॉंग राहील. तसंच जर बॉन्ड एन्थाल्पी जर वीक असेल, वीक, तर तुमचा बॉन्ड काय राहील? सॉरी, बॉन्ड एन्थाल्पी जर लेस असेल तर तुमचा बॉन्ड काय राहील? तर वीक राहील. ओके. म्हणजे पहा, बॉन्ड एन्थाल्पी और बॉन्ड एनर्जी डिसाइड द बॉन्ड स्ट्रेंथ. आता पहा, नेहमी लक्षात ठेवायचं, इथं एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची, बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड एन्थाल्पी मधलं रिलेशन हे इनवर्स आहे. बॉन्ड एन्थाल्पी मधलं रिलेशन काय आहे? इनवर्स आहे. आता कसं? जर बॉन्ड लेंथ जास्त असेल, पहा, बॉन्ड लेंथ जास्त असेल तर बॉन्ड एन्थाल्पी एकदम कमी. जितका मोठा बॉन्ड, जितकी मोठी बॉन्ड लेंथ दोन न्यूक्लियसच्या मधली, जितका मोठा जास्त डिस्टन्स, पटकन तो बॉन्ड ब्रेक होईल. आणि जितका जवळ राहील तितका तो बॉन्ड काय राहील? स्ट्रॉंग राहील. पहा, आता मी काहीतरी लिहून राहिलो तुमच्या समोर. पहा, आता फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की कार्बन आणि फ्लोरीनच्या मधात बॉन्ड आहे. ठीक आहे. आता पहा, कार्बन फ्लोरीन. ओके. कार्बन आणि फ्लोरीनच्या मधातला बॉन्ड एकदम स्मॉल असते. आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ, कार्बन क्लोरीनच्या मधातला बॉन्ड कन्सिडर करा. क्लोरीनची साईज मोठी असते, कार्बन आपला जेवढा तेवढा, पण फ्लोरीनच्या कंपॅरिझन मध्ये क्लोरीनची साईज काय असते? मोठी असते. ओके. कार्बन ब्रोमीन कन्सिडर करा, ब्रोमीन. ओके. आता पहा, कार्बन आयोडीन कन्सिडर करा, आयोडीन.
ओके, म्हणजे जसं जसं तुम्ही हॅलोजन ऍटम डाऊन द ग्रुप जात जाता, आता हा डाऊन द ग्रुप आहे हा, इन अ ग्रुप जसं जसं तुम्ही खाली जात जाता ऑटोमॅटिकली काय होत चाललाय, तर याची साईज वाढत चालली, साईज वाढत चालली, याचा अर्थ काय होऊन राहिला, तर यांची बॉन्ड लेंथ इन्क्रीज होत जात आहे. पहा डाऊन मध्ये काय होत आहे, बॉन्ड लेंथ इन्क्रीज होत चालली. आणि तुम्हाला माहित आहे बॉन्ड लेंथ इन्क्रीज होत चालली, याचा अर्थ बॉन्ड एन्थाल्पी सोबत त्याचं रिलेशन कसं आहे, इनवर्स. म्हणजे बॉन्ड एन्थाल्पी काय होत जात असते, डाऊन द ग्रुप बॉन्ड एन्थाल्पी काय होत असते सांगा, डिक्रीजेस. बॉन्ड एन्थाल्पी काय होत असते, डिक्रीज होत असते. तर नेहमी लक्षात ठेवायचं, डाऊन द ग्रुप बॉन्ड लेंथ जर इन्क्रीज होत चाललाय तर बॉन्ड एन्थाल्पी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि याच्यावर बॉन्ड एन्थाल्पी काय डिसाइड करत असते, तर बॉन्ड स्ट्रेंथ. याचा अर्थ काय होणार आहे, बॉन्ड एन्थाल्पी जर डिक्रीज होऊन राहिली, जर तुम्ही कन्सिडर केलं कार्बन आयोडीन बॉन्ड, हा बॉन्ड लवकर ब्रेक होईल as compared to carbon bromine, as compared to carbon chlorine, as compared to carbon fluorine. जर हा बॉन्ड लवकर ब्रेक होत असेल तर हा जास्त रिएक्टिव्ह असते. ते कसं होईल काय होईल ते आपण पाहू, पण नेहमी लक्षात ठेवायचं बॉन्ड एन्थाल्पी जर डिक्रीज होत चालली, याचा अर्थ बॉन्ड स्ट्रेंथ पण काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. पहा बॉन्ड एन्थाल्पी जास्त, बॉन्ड स्ट्रॉंग, बॉन्ड एन्थाल्पी कमी, बॉन्ड वीक. त्या कारणाने कार्बन आयोडीन बॉन्ड वीक असते कोणापेक्षा, कार्बन ब्रोमीन पेक्षा. कार्बन ब्रोमीन बॉन्ड वीक असते कोणापेक्षा, कार्बन क्लोरीन पेक्षा. आणि कार्बन क्लोरीन बॉन्ड वीक असते कोणापेक्षा, तर कार्बन क्लोरीन पेक्षा. किंवा आपण उलटही करू शकतो, कार्बन फ्लोरीन बॉन्ड स्ट्रॉंग असते कोणापेक्षा, कार्बन क्लोरीन पेक्षा. कार्बन ब्रोमीन बॉन्ड स्ट्रॉंग असते कोणापेक्षा, कार्बन आयोडीन पेक्षा. तर हे लक्षात ठेवायचं. याला म्हणतात ट्रेंड्स. हे थोडेसे काही ट्रेंड्स आहे, इथं तुम्ही लक्षात ठेवून घ्यायचे, मग तुम्हाला आपण पुढे नोट डाऊन करून घ्या. स्टुडंट्स, आता आपण काय करणार आहे, आपण आधीच्या पुढच्या प्रॉपर्टीज पाहणार आहे, पुढच्या फिजिकल प्रॉपर्टीज. तर सगळ्यात पहिले आपण पाहणार आहे सोल्युबिलिटी. सेकंड प्रॉपर्टी आहे याची सोल्युबिलिटी. आता आपण पाहिलं होतं पहिले की बा आपला जो हॅलोजन कंटेनिंग कंपाऊंड आहे, हे पार्शियली पोलर आहे. पहा CX बॉन्ड आहे, हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, याच्यामुळे याच्यावर काय आहे, डेल निगेटिव्ह चार्ज, याच्यावर काय आहे, डेल पॉझिटिव्ह चार्ज. ओके, पार्शियली पोलर असल्या कारणाने नेहमी लक्षात ठेवायचं, ऍज हॅलो अल्केन्स आर partially polar, they are partial solubility in water. असं का बरं, पार्शियल पोलर का बरं आहे ते, कारण की आपल्याला माहित आहे HOH वॉटर, ऑक्सिजन हा खूप जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कोणापेक्षा, हायड्रोजन पेक्षा. त्यामुळे याच्यावर निगेटिव्ह चार्ज, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, याची पोलॅरिटी जास्त आहे. हा पोलर सॉल्व्हंट आहे. आणि जेव्हा कधी पोलर सॉल्व्हंट असते, आता हे पोलर नॉन पोलर सॉल्व्हंट काय असतात हे आपण घेणारच आहे, पण नेहमी लक्षात ठेवायचं वॉटर हा पोलर सॉल्व्हंट आहे आणि हे पार्शियल पोलॅरिटी आहे. त्या कारणाने याची सोल्युबिलिटी वॉटर मध्ये कशी आहे, तर पार्शियली सोल्युबल आहे. नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा सोल्युबिलिटीवर गोष्ट येते, लाईक डिझॉल्व, लाईक प्रॉपर्टी, म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं आपण आपल्यासारख्या लोकांमध्ये डिझॉल्व होतो, मिक्स होतो. आपण आपल्यापेक्षा वेगळ्या लोकांसोबत कधीही डिझॉल्व होत नाही. आपली मेंटॅलिटी ज्या लोकांसोबत जुळते आपण त्याच लोकांसोबत बसतो, आपण दुसऱ्या लोकांसोबत बसत नाही. तसंच मॉलिक्युल्स असते. जर तो पार्शियली पोलर आहे ना आणि हे प्युअरली पोलर आहे ना, तर यांचं सेमीच जुळते. म्हणजे जर तुम्हाला याला डिझॉल्व करायचं असेल तर याला पार्शियल पोलर वाला कंपाऊंड लागेल. लाईक डिझॉल्व लाईक प्रॉपर्टी, तर पार्शियल पोलर वाला वॉटर मध्ये पूर्णपणे डिझॉल्व होणार नाही. पण नेहमी लक्षात ठेवायचं, they can easily dissolve themselves
in polar solvent, sorry, in non-polar solvent, in non-polar solvent. आता नॉन पोलर सॉल्व्हेंट म्हणजे कोण रे? तर अल्कोहोल सारखे और बेन्झीन सारखे, आपण त्याला म्हणू बेन्झीनचे एक्झाम्पल घेऊ C6H6. ओके, तर पहा नेहमी लक्षात ठेवायचं की हे जे कंपाऊंड असतात हे कंपाऊंड पार्शियल डिझॉल्व्ह असतात वॉटर मध्ये, बट फुल्ली डिझॉल्व्ह होतात कशात? तर नॉन पोलर सॉल्व्हेंट मध्ये. नॉन पोलर सॉल्व्हेंट म्हणजे ज्याच्यात पोल्स राहत नाही. आता हे पोलर सॉल्व्हेंट, नॉन पोलर सॉल्व्हेंट काय आहे हे सगळं आपण पुढे पाहणारच आहे. तर सध्या फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की हे जर पार्शियल चार्ज असल्या कारणानं हे पार्शियल डिझॉल्व्ह होतात वॉटर मध्ये आणि फुल डिझॉल्व्ह होतात नॉन पोलर सॉल्व्हेंट मध्ये. हे जर लक्षात घेऊन घ्या. जसे जसे आपले व्हिडिओ समोर जातील तुम्हाला पोलर सॉल्व्हेंट, नॉन पोलर सॉल्व्हेंट, पोलर प्रोटिक सॉल्व्हेंट, पोलर अप्रोटिक सॉल्व्हेंट हे सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहे. फक्त इथं सोल्युबिलिटी बद्दल लक्षात ठेवून घ्या. नेक्स्ट प्रॉपर्टी पाहू, बॉइलिंग पॉइंट. ओके, बॉइलिंग पॉइंट. ठीक आहे, थोडंसं बॉइलिंग पॉइंट कडे लक्ष द्यायचं. बॉइलिंग पॉइंट आणि सोल्युबिलिटी कडे लक्ष द्या. बॉइलिंग पॉइंट डायरेक्टली प्रोपोर्शनल असते वॅन्डरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. ओके, वॅन्डरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन वर असते, वॅन्डरवॉल फोर्सेस वर. ओके, आपण अट्रॅक्शन नाही घेऊ शकत, अट्रॅक्शन प्लस रिपल्शन दोन्ही असतात. ठीक आहे, तर पहा बॉइलिंग पॉइंट हा डायरेक्ट वंडरवॉल फोर्सेस वर डिपेंड असते. म्हणजे काय? तर वंडरवॉल फोर्सेस जर इन्क्रीज जर झाले तर बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होईल, आणि बॉइलिंग पॉइंट जर डिक्रीज झाला याचा अर्थ वंडरवॉल फोर्सेस पण तिथं काय झाले आहे तर डिक्रीज झालेले आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. आता पहा कसं काही अप्लिकेबल होते. पहा आता मग मी काही शब्द बोलवलो त्याच्यावर लक्ष ठेवायचं. पहा, विथ इन्क्रीज in carbon chain length, with increase in carbon chain length, boiling point increases. याचा अर्थ इथं काय होऊन राहिलं रे? तर वंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन काय होत आहे? वंडरवॉल इन्क्रीज होत आहे. फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन काय होत आहे? इन्क्रीज होत आहे. जशी जशी कार्बन चेन लेंथ इन्क्रीज होत जाईल बॉइलिंग पॉइंट काय होत जाईल? इन्क्रीज होत जाईल. पहा एक्झाम्पल घेऊ आपण. पहा दोन कंपाऊंड लिहितो तुमच्या समोर, CH3 Cl, CH3 CH2 CH2 Cl. ओके, पहा आता हे दोन कंपाऊंड आहे, याच्यात कार्बन चेन लेंथ जास्त मोठी आहे, याच्यात कार्बन चेन लेंथ कमी आहे. हॅलोजन ऍटम कॉमन आहे दोन्ही याच्यात. याचा अर्थ याचा बॉइलिंग पॉइंट काय राहील? हाय राहील, आणि याचा बॉइलिंग पॉइंट काय राहील तर लो राहील. नेहमी लक्षात ठेवायचं, विथ इन्क्रीज इन कार्बन चेन लेंथ बॉइलिंग पॉइंट काय होत असते? इन्क्रीज. आणि बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज झाला म्हणजे वंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन काय होत झालाय? इन्क्रीज झालेला आहे. आता हे वंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन वगैरे काय असते हे सगळं तुम्हाला स्टेट्स ऑफ मॅटर माझ्या लेक्चर मध्ये भेटून जाईल. पण सध्या तुम्हाला इथं काय लक्षात ठेवायचं आहे? कार्बन चेन लेंथ इन्क्रीज झाली की बॉइलिंग पॉइंट काय होत असते? इन्क्रीज होत असते. तसंच पहा विथ इन्क्रीज in branching of carbon, boiling point decreases. बॉइलिंग पॉइंट काय होऊन राहिला? डिक्रीज. कारण की या केस मध्ये वंडरवॉल काय होत असते? फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन तर डिक्रीज होईल. पहा जशी जशी कार्बनला ब्रांचिंग वाढत जाते त्याचा बॉइलिंग पॉइंट काय होत जात असते तर डिक्रीज होत जात असते. पहा आता याचा एक एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पल वरून क्लिअर होईल तुम्हाला. पहा एक्झाम्पल, पहा CH3 CH2 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 Br. ओके, आता एक स्टेट चेन कार्बन आहे आणि एक दुसरा घेतो CH3 C CH3 CH3 CH2 Br. मी मेजर करून घेतो 1 2 3 4 1 2 3 4 5 5 जास्त झाला एक 1 2 3 4. ओके, एक जास्त झाला. ठीक आहे, Br. आता पहा
आता याच्यात पहा, याच्यात दोन ब्रांचिंग आहे, याच्यात दोन ब्रांचिंग आहे, याचा अर्थ याचा बॉइलिंग पॉइंट काय आहे, कमी आहे. पण याच्यात स्ट्रेट चेन आहे, नो ब्रांचिंग आहे, याचा अर्थ याचा बॉइलिंग पॉइंट काय आहे, इन्क्रीज आहे. याच्यात बॉइलिंग पॉइंट डिक्रीज होण्याच्या मागे रिझन काय, याचा वंडर वॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन इथं डिक्रीज होते, इथं वंडर वॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन हा जास्त असते. ओके, तर पहा लक्षात ठेवा, जसं जसं कार्बन चेन लेंथ इन्क्रीज होत जाईल तुमचा बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होत जाईल. पण जर कार्बन चेन लेंथला ब्रांचिंग जर आलं तर त्याचा बॉइलिंग पॉइंट काय होत असते, नेहमी डिक्रीज होत असते. तर पहा, बॉइलिंग पॉइंट विल ऑलवेज डिपेंड अपॉन वंडर वॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आणि वंडर वॉल फोर्सेस कधी इन्क्रीज होते, कधी डिक्रीज होते, ते एक तर इथं नोट डाऊन करून घ्या, नाही तर स्टेट्स ऑफ मॅटर नावाच्या युनिटमध्ये मी तुम्हाला डिटेल शिकवलंय. ज्यांना माहित नसेल त्यांनी माझं स्टेट्स ऑफ मॅटरचं जे लेक्चर आहे ते तुम्ही पाहू शकता. तर पहा, हे नोट डाऊन करून घ्या, मग आपण अजून पाहू. With increase in size and mass of halogen atom, boiling point increases. आता बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होऊन राहिला, याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ सरळ सरळ आहे, बॉइलिंग पॉइंट जर इन्क्रीज झालेला आहे याचा अर्थ इथं वंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन काय होऊन झालं, तर वंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन इथे इन्क्रीज होऊन राहिले. पहा आता कसं आहे, आपल्याला माहित आहे फ्लोरीन याची साईज स्मॉल आहे आणि याचा मास पण कमी आहे. क्लोरीन याची साईज मोठी आहे आणि मास पण काय आहे, जास्त आहे. ब्रोमीन याची साईज याच्यापेक्षा मोठी आहे आणि आयोडीनची साईज सगळ्यात मोठी आहे. म्हणजे जर तुम्ही खाली जर गेले, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, इथं पहा काय होऊन राहिलं, तर पहा साईज आणि मास हे दोन्ही काय होत जात असते, इन्क्रीज होत जात असते. ओके, तर साईज आणि मास इन्क्रीज होत चालला, याचा अर्थ जर अल्किल फ्लोराईड आहे, अल्किल क्लोराईड आहे, अल्किल फ्लोराईड आणि अल्किल क्लोराईड मध्ये अल्किल क्लोराईडचं जे बॉइलिंग पॉइंट आहे तो जास्त राहील. पहा आता एक्झाम्पल घेऊ आपण, एक्झाम्पल घेऊ. पहा CH3 CH2 Cl, एक्झाम्पल CH3 CH2 Br. आता पहा, या दोन अल्किल हलाइड ग्रुप आहे, एका ठिकाणी. पहा आता कार्बन चेन लेंथ सेम आहे, एका ठिकाणी क्लोरीन आहे, एका ठिकाणी काय आहे, ब्रोमीन आहे. तर ऑटोमॅटिकली ब्रोमीनची साईज आणि ब्रोमीनचा मास जास्त असल्या कारणानं याचा बॉइलिंग पॉइंट जास्त आणि याचा बॉइलिंग पॉइंट काय राहील, कमी राहील. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला बॉइलिंग पॉइंटवर लक्ष ठेवायचं आहे. तर पहा आता मी समअप करून घेतो. तर पहा, कार्बन चेन लेंथ इन्क्रीज होत चालली, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज. कार्बन चेन लेंथ मध्ये जर ब्रांचिंग वाढली तर बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. आणि जर हॅलोजन आयटम जर मोठा मोठा होत चालला, साईज जर मोठी होत चालली, त्याचा मास इन्क्रीज होत जाते आणि मास जर इन्क्रीज होत झालं तर बॉइलिंग पॉइंट पण काय होत जात असते, इन्क्रीज होत जात असते. आता पहा, आता याच्यातला नेक्स्ट पॉइंट आहे डायपोल मुवमेंट. आता पहा, हा जो डायपोल मुवमेंट आहे, हे डायपोल मुवमेंट तुम्हाला फक्त थोडंसं की नाही लर्न करून घ्यायचं आहे. ऍक्च्युअली डायपोल मुवमेंट म्हणजे काय, तर चार्ज इंटू डिस्टन्स होत असते, क्यू इंटू डी. क्यू इज द चार्ज आणि डी इज द डिस्टन्स. आता आणि इट इज मेजर्ड इन डीबे. हे कशात मोजले जाते, तर डीबे मध्ये मोजले जाते. ओके, तर पण आपल्याला त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपल्याला फक्त मी तुम्हाला एक डायपोल मुवमेंटचं एक सिरीज लिहून देतो. ही सिरीज इम्पॉर्टंट आहे. हे इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे की कारण की बरेचदा एक्झाम मध्ये विचारलेल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी लक्षात ठेवायची. पहा डायपोल मुवमेंटची सिरीज. मग आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहू की डायपोल मुवमेंट कसं असते, काय कसं कॅल्क्युलेट केल्या जाते, कसं त्याचं युनिट असते. तर पहा CI, त्याच्यानंतर CBr, त्याच्यानंतर CF आणि त्याच्यानंतर CCl. ते डायपोल मुवमेंटची एक सिरीज आहे. ओके, आणि इकडे डायपोल मुवमेंट इन्क्रीज होत जात असते. पहा डायपोल मुवमेंट इकडे काय होत जात असते, इन्क्रीज. ओके, तर पहा याच्यावर लक्ष ठेवा थोडंसं. या सिरीज, हे सिरीज खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की बरेचदा एक्झाम मध्ये विचारली आहे. याच्यावर लक्ष ठेवायचं आणि मग आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहू की डायपोल मुवमेंट म्हणजे काय होत असते, डायपोल मुवमेंट कसं मेजर करायचं, डायपोल मुवमेंटचं डीबे हे युनिट कसं आलं, या सगळ्या गोष्टी पुढच्या लेक्चर मध्ये आपण डिटेल मध्ये घेऊ. हे नोट डाऊन करून घ्या आणि हे फिजिकल प्रॉपर्टीज लक्षात ठेवायचे. ओके.